पण टाकले तुला 103 चांगली चांगली केवढी फाटलेली होती ते जाऊन बसलो समोर रस्ता. जय श्रीराम मित्रांनो, चाललोय आज ऑफिसला. आज आहे सोमवार, सरळ महादेव. काल होती महाशिवरात्र, कालचा तो उपास. आज लय भूक लागली जबरदस्त. असो आता ऑफिसला जाऊया. हेल्मेट कुठे ठेवू मी? हेल्मेट ठेवून ते कुलूप लावायचे, हे कुलूप लावायचे. हा 2 मिनिटं परत मिळतो. एक विषय झाला असता, असा विषय झाला असता, हे दार लावलंच नाही मी, तिकडे लावून राहिली. लावलंय दार, आता हे बाहेरचं लावू आणि आपण निघूया. ऑफिस मध्ये आला आणि एक बक्कासूर बुक करून राहिले, जसं काय आम्हाला पोटच नाही. जाऊ ना, थांब ना येऊ राहिलेत ना कार्यकर्ते, थांब ना जाऊ नाही. भूक लागली त्याला, मान्य आहे मला, पण थोडीस कळ काय काढू, कळ म्हणजे थोडासा दम काढ, सहन करायचं, सहन कर. और ये हमारा ब्रँड न्यू बॉय फॉर्म तो देखो. काही बोल ना लोकांना सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग, हर हर महादेव. हीच दोन तुम्हाला जर रस्ते विस्तर भेटला तर याला प्रेम द्या. शिवाय नका देऊ, भाऊ आपलं काय. आणि तुला काय बोलायचं भाऊ? नाही भूक लागली, मला बी भूक लागली. भाई कॉल कर त्याला, किती का मुसली खायला जाऊ आता मस्त पैकी. मुसली ह्यो पहिला माणूस आहे. ओट्स ना, ओट्स कोरडे खातो, कोरडे. आणि जसे आहे तसेच बाहेर निघत असतील ते ओट्स, अंगाला लागत पण नसतील. अरे मित्र याच्यात दूध टाक, थोडस दूध आहे तिथे. हा कोरडा खातो किती, याचं काय करायचं? याला जुलाब बिलाब झाले तर त्याचा प्रश्न आहे. नाव नाही ठेवायचे आपण दुसऱ्यांच्या अन्नाला. यार हाच सोबा मला पटत यायचा. गुड वैष्णवी कार्यकर्ते आज आले छोले भटूरे खायला. फुल छोले भटूरे वाले झाले. तिथे चालू नाही. ठीक आहे बाबा, येडे झाले ते पोरं, येडे. तिथं बसलं कुलचं खायला आलो. कुलचे बॅन करून टाकते. मिसळला जायचंय, कोणत्या मिसळला जायचं ते तरी सांगा. एवढं फिरलो, तिथे गेलो छोले भटूरला, ऑर्डर दिली, कॅन्सल केली. हे सगळे कार्यकर्ते होते तिथं, तोंडर पाडला त्या लोकांना. असो आलो इथं मिसळ खायला, झटका मिसळ. बघू कशी वाटते. आले आपली मिसळ, चांगली मिसळ एकंदरीत. ही अशी मिसळ यांनी सुकी खाते, मटकी बिटकी सगळे. भाऊने कांदा आणले, लिंबू आणलं, मजा आली. मजा येऊ राहिली, आली नाही सॉरी, येऊ राहिली. कांदा लिंबू आणलं आता टॉप टू बॉटम पडत होते. पण आमचा एक भाऊ त्या परिस्थितीतून पुढे आला, तो म्हणजे आमचा ओमकार भाऊ ताजने. ओमकार भाऊ ताजने थँक्यू सो मच, तुम्ही बिल पे केलं, मजा आली मिसळ खाऊन. आणि शंकर कांबळे पुढे सांगा आणणार ते 1 मिनिट, ते पैसे पे कर पहिले. पैसे टाकले ना तुला 103. चांगली आता पण चांगलं होतं. नाही खरंच चांगलं होतं. थोडा पेलं मी, मजा आली. तर जाऊयात आपण. हे 2 जण काय बघू राहिले तुम्ही, दाखवतो मी. कारण की इथं आमच्या इथं 11वा फ्लोर आहे. हे बघा ते हेल्मेटचं नाही, हे बघा खाली त्याच्यावरती दोऱ्या बांधल्या, दोऱ्यावरती ते काच साफ करताय. सगळं खालचं आहे बघा, हे सगळं काच साफ करताय. दिसतच असेल तुम्हाला. किती रिस्की काम आहे राहू, किती रिस्की काम विषय. असो यांच्या गप्पा चालूच राहते. ते चाललेत बघ खाली, हळूहळू खाली चाललेत. 2-3 जण आहेत राहू, चांगले 2-3 जण. चालता एक 2 जण लिजिट भेटली. ते म्हणले की बारी बनवतो, आता माहित नाही बारीच बनवतो. माहिती, धन्यवाद. आपला हर्षद भाऊ आहे, तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये. मग अरे भाई पब्लिकला काही ऍडवाइस वगैरे द्यायची नाही? काही बोलला ना आता. ठीक आहे, असो मजा आली पण ऐकून. असं मोठं विषय. आमच्या इकडे एक मोस्ट हँडसम अँड क्यूट बॉय आलाय, जो की 3.5 लाख रुपयाची चेन घालून निघतोय. आणि तुझे कपडे किड सेक्शन मध्ये मिळतात का नॉर्मल सेक्शन मध्ये? खरं. मी आणि माझा भाऊ चाललोय ऑफिस मधून घरी. अरे पीजीवर घर लांब आहे ना, इथं कोणतं घर? हा पीजीवर चाललोय ना. आमचं एक छोटा भाऊ चाललोय पुढे. असो जाऊयात आता गाडी. आलोय, जेवण करायचं म्हणतोय, पण ते पॅटेल 15-20 मिनिटं आहे. ठीक आहे 15-20 मिनिटं थांबतो, पण मला काही वरती जायचं नाही. 4 फ्लोर चढायचे, परत 4 फ्लोर काय यायचं. थांबू 15-20 मिनिटं त्याला. आणि मग आपले भाऊ आलेत परत. कोण पुढचे नवीन ड्रेस घातले म्हणून. ठीक आहे भाऊ बोलला आता झालं. मला दाखव एवढं प्रेमळ आवाज. तरी मी आता ऑफिस मधून आलो आणि मला आज वेळ झाला म्हणून मी जिमला गेलो. 10 मिनिटात जिम केली, पण जाऊन आलो. ही महत्वाचं आहे. नवीन कपड्यावर गेलो, नवीन टी शर्ट, नवीन कपडे घालून गेला. बघा नवीन शूज आहे, नवीन नाईकीचे. नीट बोल जरा माझ्या भावाला.
आमचा पॅटी बुट बिट घालून चाललाय एकंदरीत क्रिकेट खेळायला, कारण की तो वेट लॉस वरती. तर पॅटीची रिॲक्शन घेऊया त्याच्यावरती, काय म्हणायचं तुला इच्छा काय होती क्रिकेट खेळायची? दिवसभर आठवडाभर पूर्ण काम केल्यानंतर याच्यासारखं गॅस काय काम काम केल्यानंतर थोडं मन कुठेतरी हलकं झालं पाहिजे, मग स्ट्रेस रिलीफ करायला आम्ही क्रिकेट खेळतो. स्ट्रेस रिलीफ करायला माझ्याकडे आता फायदा आपण देतो, बरोबर आहे का नाही? एक भावाचं कर्तव्य ते करू शकतो मी. आणि जर वाईट वक्त जर बोलला तर 100% महादेव बघून घेते त्याच्या भाषेत. असो, पॅटी चांगलं खेळ, मस्त षटकार आणि चक्के मार, ठीक आहे. पॅटी तुला क्रिकेट खेळायची इच्छा कुठनं होती सांगतोस का? लोक इनले अमन दादा आहे, अमन दादा सोबत थोडा वार्तालाप करू. तर अमन दादा पण आपल्याच मंडळातलं आहे. अरे अमन उठायची गरज नाही, अमन थोडं टी शर्ट थोडं महागातला घातलेलं आहे, ब्रँडेड टी शर्ट आहे. तर अमनला म्हणलं मी, अमनला अपकमिंग डेज मध्ये ना एक 100% शनिवार रविवारी ना आपण आहे ना काहीतरी प्लॅन करू. आता अनस्क्रिप्टेड ब्लॉग एक आपण ठेवू, स्क्रिप्टेड काहीतरी मस्त इव्हेंट ठेवू. इव्हेंट म्हणजे काय, गेम वगैरे काहीतरी, काय बोलतात, चॅलेंज चॅलेंज व्हिडिओ ठेवू. चॅलेंज व्हिडिओ सांगायचं नाही, एक तर सरप्राईज ठेवायचं, डायरेक्ट ऑन स्पॉट चॅलेंज द्यायचं. पण आता कळून जाईल बघितलं तर. पण ठीक आहे, एक चॅलेंज कधी ठेवायचं ते काय ठेवायचं ते आपल्यावर. एक नवीन विषय विचार कर, थोडं कंटेंट क्रिएशन मध्ये घुसा. जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहेत 47 सबस्क्रायबर, कसं वाटतं आता घरी तुझे घरचे ब्लॉग वगैरे एकदम व्यवस्थित, एकदम म्हणजे कॉम्प्लिमेंट फॅमिली फ्रेंडली. आता कसं वाटते तुला पहिले तर फॅमिली फ्रेंडली बनवून कसं वाटतं ते सांग. आता वार्तालाप जे आहे थोडं वार्तालाप मध्ये नाही ठीक आहे, चांगलं वाटतं मला. अजून एक गोष्ट अशी सांगायची, शनिवार रविवारी अपकमिंग प्रयत्न करू आपण. त्याचं नाव म्हणले ट्रॅव्हलिंग ब्लॉग मध्ये माझी येऊन राहायची. पण ठीक आहे, 47 सबस्क्रायबर आहेत आपले, त्यांनी विश्वास दाखवला की यो पोरे काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांच्यासाठी खूप आभार आहे. म्हणजे कसं सांगू, 47 मिलियन शेट 47K पण होतील, 4.7 मिलियन पण होतील. थँक्यू सो मच. खूप गुड विशेस मिळून राहिले मला. उद्या जाऊन काय कधी काय दिवस बदलतील ना सोशल मीडियावर, काय बोलतात. येस, शुअर शुअर, ठीक आहे, काय विषय नाही. फॉर यू काही 47 पण केले ते पण कमी. चांगली गोष्ट, सुरुवात झाली आहे विदाऊट एनी हात पसरल्याचे. पण कोणासमोर हात नाही पसरवल्याचे, नाही का? देवाची कृपा आहे ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं प्रेम आहे आपण एकदम एकदम. तर प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, थोडे पण एफर्ट्स तुम्हाला दिसत असतील व्हिडिओ मध्ये, थोडं पण काय असत असेल, चॅनल चालू करायचं. हा भाऊचं पबजी चॅनल चालू करायचं, लाईक मारायला लावलं तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. म्हणजे कसं मला पण चांगलं वाटेल. ते लाल बटनला एवढं दाबा, असं दाबा, शुद्ध शब्दात नाही असं दाबा की तुमच्या हाताला पण लाल हे लागली पाहिजे रेषा. असं पण शनिवार रविवार जो येणार आहे ना ते महत्वाचं राहील. शनिवार रविवार आपण ना गणपतीपुळेला जाऊ, काहीतरी चांगलं लॉंग विकेंडला. विचार न करू ते होत नाही आपल्याकडनं कधी कधी. विचार केला ना मग ते होतच नाही आपल्याकडनं. ते ऑन द स्पॉट ठरवू आपण. कारण की रायगडचा पण प्लॅन तू नव्हता, रायगडचा प्लॅन म्हणजे रायगडचा प्लॅन शेट ऐका ना, मला थोडं लांबच ठेवा ट्रेकिंग पेक्षा. तो आपण ट्रेकिंग म्हणजे कसं आपण महाराज महाराजांचा विषय 19 फेब्रुवारी. हा भाई ते 21 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी आपण चौकातला विषय जाऊ हक्काचा विषय आपलाय. सगळं मराठी माणसाचा सन्मान आणि हक्काचा विषय ते पण जवळ. महाराज म्हणलं कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला. पण ते वरती गेलो म्हणजे स्कॅन झाला आमच्या सोबत, ते रस्ता बघितलं एवढे डोळे. मला समजलं तुम्ही सोबत काय झालं, तुम्ही ना खालून ट्रेकिंग करून गेले पूर्ण. मला अंधारात आहे ना पलीकडे रस्ता लक्षात नसणार. एक तर आम्ही 4:30ला चालले गेले. मला 4:30ला काय गेले तुम्ही? सकाळचा भाई तू सीन बघितला असतं ना, वरत होतो वरत होतं 100% वरत होतं. सकाळी जाणं ते सनराईज बघणं एक नंबर. नाही काय व्ह्यू होतं ते एकदम. डोंगर आहेत ना, म्हणजे ते कसं आहे पूर्ण हिल रेंज सिंहगडच्या समोर. ते पूर्ण त्या रेंजच्या मधनं जेव्हा ते सूर्य उगवतो ना एक नंबर. नाही काय पूर्ण वरत वाटलं आम्हाला जायचं. भाऊ मी टायमिंग बिमिंग बहुत लय भारी होते आमची. बरं का. आता व्लॉगिंग आपली लेट चालू झाली तर आम्ही राजगडला गेलो होतो. म्हणजे किल्ले आपले लय झाले, गोष्ट वेगळी ती. धरू का मोबाईल? नाही राहू दे, काय विषय नाही. किल्ले लय झाले. राजगडला गेलो, राजगडला राजगडला ना राजगडला काही वाटलं नाही बरं का आधी आम्हाला. 3 माची राजगडला एक बाल किल्ला आहे. बाल किल्ला चांगला टॉपला आहे. म्हणजे राजगडला विषय असा आहे, चालायला जास्त आहे तुम्हाला. बाल किल्ला अवघड आहे, पण आहे ना खाली उतरताना ना 100% जिरले आम्ही. 100% खाली उतरताना म्हणजे पाय ना डायरेक्ट थरथर कापत होते.
राजगड आहे ना, घसरलो आम्ही 3-4 वेळेस घसरलो. राजगड इतका मोठा आहे ना, आम्हाला तुला खोटं नाही बोलत, किती आहे? माणसांनी राजगड केला पाहिजे राव. तुम्ही ना 100% राजगड करून ये. लय म्हणजे रायगड झालाय आपला, रायगड पण केलाय. रायगडचा विषय असा आहे, रायगड आहे ना वरती ना बांधली लय क्वालिटी हो. ट्रेकिंग फिरली भाऊकडे अंटर आहे, तर जाऊ आपण 100% लांबचं plan आणि करू. विषय असा झाला त्या अर्ध्या रस्त्यात एक तर गाडी पंप, एका मित्राची गाडी पंक्चर. हो. सकाळी 4:30च्या टायमिंग गाडीचा टायर फुटला त्याचा डायरेक्ट गाडी टायर फुटलं कुठं? अर्ध्या रस्त्यात. तिथं का बोलतात आपल्याला टर्न कुठलं येतं ते कोथरूड पासून मध्ये टर्न आहे त्याला, ओके. सिंहगडला. हा. तिथून मध्ये टर्न घेतला आणि रस्ता खराब मधला थोडा, तिथे झालं ना टायर ब्लास्ट, फाटली. आता त्या गाडीवर 2 जण, मी एकटाच होतो माझ्या गाडीवर. मला सोलो राईड करायची होती, मला कुठेतरी जायचंच होतं म्हटलं. चांगला चान्स होता, घेतली गाडी, काढली, ते जाऊन ते टायर ब्लास्ट झालं. जावं लागलं मग तिघांना. आम्ही तिघ आलो, गाडी लावली तिथंच ATM समोर. अशीच अरे हा, तशी लावली का ती ऍक्टिव्ह होती, ती गाडी लावली तिथं. तिथून आणली, येताना घेतली तिथे गाडीवर. तिथून होती का येताना राहिली का? टायर नव्हतं फुटलं, फक्त ते पंक्चर खिळा घेतलेलं, खिळा चांगलं मोठं गेलेलं हा, होतं. ते तिथे आहे ना दळणवळण जास्त आहे त्या रस्त्याला. लईच बेकार होतं जास्त तो, दळण एकदम बेकार एक्सपिरियन्स. एक तर सुरुवात तशी झाली आमची, थोडी गिरली तिथंच. म्हटलं यार जावं का नाही, थोडं सकाळचं टाइम, काहीच नाही तिथं, लांब काहीच नाही, काहीच भेटलं नाही. 2 किलोमीटर त्याची पूर्ण ते रिम गेली टायरची, हा. त्याच्यामुळे अजून ते खर्च वाढलं. पण ठीक आहे, पण मजा आली एकंदरीत. हा एक्सपिरियन्स चांगला होता तिथे. मस्त सिंहगड. अरे जाताना ते Oxygen पण गेले. चांगलं आहे, एक खडकवासला. हा, खडकवासला. खडकवासला एक नंबर तुला आहे. सांगू म्हणजे का? बसण्यासारखी एकदम निवांत जागा, की मित्र गेले, पत्ते बित्ते घेऊन जायचे, काहीतरी खेळायचं तिथं, मस्त निवांत तुला बस. खरं सांगू का, आपण दोघं MTवर होतो, संघ होतो. कुठं त्या याला लवासाला किती भारी निसर्गरम्य वातावरण होतं. 200 रुपये घेतात राव एंट्रीला. हा ना, काहीच नव्हतं तिथं मध्ये. म्हणजे असं थांबून काही ते बोलतं म्हणे पार्किंगचे पैसे. अरे शेट, माणूस नाही कोणी, पार्किंगचे पैसे घेतोय. 200 रुपये. नाही पण घरात नाही भाऊ. आमची पाटली. सगळे कंट्रोल पण नाही, नेचर व्ह्यू भारी होता. पण ठीक आहे, त्यांचं एक जतन करण्याचा कॉस्ट असेल तो. एकंदरीत आजचा दिवस असा गेला आपला, तुम्ही जर बघितलं असेल म्हणजे मागच्या क्लिपमध्ये. असो, आपण एक काम करू आता, आजचा इथपर्यंतच ठेवूयात आणि उद्या परत पुन्हा भेटूयात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. बाय बाय.